नमस्कार मंडळी, मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या होळीच्या तिसऱ्या व्लॉगमध्ये। तर मंडळी, आजच्या या व्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गावात पालखीचे आगमन कसे होते आणि पालखी कशा प्रकारे गावात आणली जाते, नाचवली जाते, या सगळ्या गोष्टी आपल्याला आज या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मंडळी, आपल्या गावात साजरा होणारा शिमगा उत्सव म्हणजे आनंद, भक्ती आणि परंपरेचा सुंदर असा संगम आहे। या व्हिडिओची सुरुवात होते आपल्या गावातील मंदिराबाहेर केलेल्या सुंदर सजावटीने। रंगीबेरंगी पताका, फुलांची सजावट आणि उत्साहाने भरलेले गावकरी, सगळीकडेच सणाचा आनंद दिसून येतो। थोड्याच वेळात गावात पालखी येण्याची चाहूल लागते। ढोल ताशांचा आवाज आणि जयघोष करत गावकरी पालखी घेऊन गावात प्रवेश करतात। पालखीचे गावात आगमन होताच वातावरण आणखी छान होते। यानंतर पालखी होमाभोवती फिरवली जाते। गावकरी देवाला वंदन करतात। त्यानंतर सगळे मिळून पालखी नाचवतात। ढोलाच्या तालावर आणि जय जयकारात पालखीचा नाच सुरू होतो। यानंतर पालखी गावातील हनुमान मंदिरात नेली जाते। मंदिरात पालखी ठेवून विधीपूर्वक पूजा केली जाते। गावातील सर्व महिला मंदिरात येऊन भक्तिभावाने पूजा करतात, ओवाळणी करतात आणि देवाचे आशीर्वाद घेतात। पूजा झाल्यानंतर पालखी पुन्हा मंदिराबाहेर आणली जाते आणि गावकरी पुन्हा एकदा पालखी नाचवतात। आनंदाने आणि भक्तिभावाने भरलेला हा क्षण सगळ्यांसाठीच खास असतो। यानंतर पालखी संपूर्ण गावात फिरवली जाते। एका मागोमाग एक प्रत्येक घरासमोर पालखी नेली जाते। प्रत्येक घरातील लोक देवाचे दर्शन घेतात, मनोभावे नमस्कार करतात। रात्री उशिरा पुन्हा पालखी गावातल्या काही घरांमध्ये जाऊन शेवटी मंदिरात परत येते। त्यावेळी गावातील महिला लेझीम घेऊन नाचायला सुरुवात करतात। लेझीमच्या तालावर त्यांचे नृत्य सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते। त्याच वेळी पुरुष मंडळी ढोल ताशांच्या तालावर पालखी नाचवत असतात।
अशा उत्साहपूर्ण वातावरणात पालखीचे आगमन पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात आधी पालखी आमच्या घरी येते. आमच्या घरासमोर पालखीचे आदराने स्वागत केले जाते. पालखीचे पाय धुतले जातात व विधीपूर्वक पूजा केली जाते. यानंतर पालखी घरात आणली जाते. घरातील सर्वजण श्रद्धेने ओटी भरतात, देवासमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात व केलेले नवस फेडतात आणि देवाचे आभार मानतात. हा भक्तिभावाचा आणि समाधानाचा क्षण असतो. पूजा आणि विधी पूर्ण झाल्यानंतर पालखी पुन्हा घराबाहेर नेली जाते. यानंतर पुन्हा एकदा पालखी गावातील प्रत्येक घरात जाते. एका मागोमाग एक घर घेत शेवटी पालखी दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी निघते. पालखीला निरोप देण्यासाठी गावातील सर्वजण गणपती मंदिराबाहेर एकत्र येतात. सर्वजण देवाला नमस्कार करून पालखीला निरोप देतात. अशा प्रकारे भक्ती, परंपरा आणि आनंदाने भरलेला शिमगा उत्सव आपल्या गावात साजरा केला जातो. ही फक्त एक परंपरा नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि एकोप्याचा सुंदर उत्सव आहे. अशा प्रकारे आमच्या गावात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुमच्या गावी शिमगा कसा साजरा केला जातो कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गाड़ी बैठो भैया, गाड़ी बैठो।